नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं मी पावशर बासमती राईस घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, अक्षरशः लांबडे लांबडे तांदूळ हे. मग चला आज आपण त्याच्यापासून अक्षरशः भन्नाट अशी रेसिपी बनवूया की खरंच असं वाटण किती खावा. इथं बघा कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे. पाण्यालासुद्धा आदान आलेलं आहे. पाहू शकता मैत्रिणो तुम्ही. त्याच्यात आता आपल्याला एक पळी तेल टाकायचे बरं का. आणि तुम्हाला जर वाटलं तर लिंबू पिळून टाकायचं तर लिंबू बी टाकू शकता, पण मी काय टाकणार नाही आहे. आता याच्यात आपण खडे मसाले टाकूया. याच्यात 2 तेजपत्ता टाकले, चक्री फूल टाकलेले पाहू शकता, 2 लवंगा टाकणारे, 4 मिऱ्या टाकणारे. बघा असं टाकणार आहे मी. हे खडे मसाले आपण याच्यात टाकून देऊया ना. अगदी छान उकळी आलेली आहे पाण्याला. पाहू शकता तुम्ही मैत्रिणी, खूप मस्त अशी उकळी आलेली आहे. काय होतं त्या पाण्यात आपण एक खडे मसाले जर टाकले ना आणि चवीनुसार मिठे टाकून घ्यायचे, ह्या खडे मसाल्यांचा पूर्ण आर म्हणतात ना त्याच्यात उतरतो अक्षरशः. आणि आता तांदूळ टाकून द्यायचे. हो का, इथं पावशर तांदूळ टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी आज आपल्याला असा मस्त असा पुलाव करायचा आहे. पहा, चला आता हा भात आपल्याला वेळून घ्यायचा आहे बरं का. भात होस्तोपर्यंत दुसरी तयारी. इथं मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8 मिरच्या. तिखट नाही मैत्रिणी, खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे. पाहू शकता. आता ते आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी फ्लावरसुद्धा घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, फ्लावर कट करून घेतली. वाटाणा घेतला आहे ओला, पाहू शकता सोलून. आणि आता इथं घेणार आहे 2 शिमला. आता ह्या शिमला बी कशा कट करायच्या हे तुम्हाला मी सांगते. पहा मैत्रिणींनो, खरंच अक्षरशः खूप झटपट रेसिपी तयार होती. आणि तुमची लहान मोठे यांना सगळ्यांना ही रेसिपी आवडणार आणि खूप आवडीने खाणार, एवढी टेस्टी होती. पहा आता असे उभ्या साईडनी उभे काप करून घेणार आहे शिमलाचे. पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी उभे कट मारून घ्यायचे. बघा असे पहा, मी असे उभे कट करून घेतलेले आहेत. मस्त असे उभे कट करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही शिमलांचे उभे कट करून घ्यायचे. इकडे तांदूळ बी आपण चेक करूया. पहा अजून थोडीशी बाकी आहे. पहा या तांदळाला अक्षरशः थोडीशी बाकी आहे. अजिबात त्या भाताला टाईम लागत नाही मैत्रिणी. आणि खरंच आपला भात शिजत शिजत आला की ते तेजपत्ता खडे मसाले त्यातले पुन्हा आपण काढून टाकायचेत बरं का. हे सगळे खडे मसाले काढायच्यात. पहा इथं आता मी कढई ठेवलेली, कढई दुसरी घेतलेली. पाहू शकता तेलाची कढई आहे म्हणून ही तेलाचीच कढई घेतलेली आहे. तेल आहे त्याच्यात भरपूर. चला जिरी मोहरी टाकलेली. पहा जिरी मोहरी अगदीच छान तडतडली मैत्रिणीनं तर आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा. बा एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा मी टाकला आहे. पहा कांदा टाकल्या अक्षरशः मोकळा होतो. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता आणि कांदा अगदी छान पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणी. पहा अगदी ज्यांना शिकायचं असेल ते सुद्धा अगदी पटकन अशी रेसिपी शिकणार. आणि मस्तपैकी अशा छान छान रेसिपी मैत्रिणी खरंच ज्याला आवडेल त्यांनी खरंच अशा पहा आणि शिका. त्याच्यानंतर आपल्याला फ्लावर टाकून दिले. पहा फ्लावरचे कधीही मोठे मोठे तुकडे करायचे म्हणजे ते त्या भातामध्ये अगदी छान असे तुकडे दिसतात बरं का. पहा त्याच्यानंतर आता फ्लावर तर आपण टाकून दिलेली आहे. पुन्हा आपल्याला त्याच्यानंतर पहा अजून एक वस्तू टाकायची, पण आधी आपण हे खालवर करून घेऊया. बघा अशा पद्धतीने मस्त असं खालवर करून घ्यायचं मैत्रिणो. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात ग्रीन पीस. हे बघा हा ग्रीन पीस बी मी टाकून दिलेला आहे अगदी छान मस्तपैकी. अक्षरशः प्रत्येक वस्तू ही मापाने टाकलेली आहे, जास्तही नाही आणि कमीही नाही. अक्षरशः आपल्या भाताला सूट होईन असंच आहे. आता इथं 2 मिनटासाठी आपण छान वाफ देऊया. पहा त्याच्यामुळे मी झाकण ठेवते. 2 मिनटांनी पुन्हा पाहायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा खालवर करायचं असं. खालवर करून घेतल्यावर पहा कांदा बी छान परतत आला आहे आणि अक्षरशः तेलात भाज्या बी खूप छान फ्राय होतात ह्या. पहा मैत्रिणी सुंदर अगदी कलर बी आला आहे आणि मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत. त्याच्यानंतर वरून लगेच शिमला टाकून देते, कारण की शिमलाला अजिबात टाईम लागत नाही. पहा शिमला बी त्याच्यात टाकून दिल्या की थोड्याशा खालवर करायच्या. हे बघा आणि पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचे. 1 मिनिटांनी पुन्हा चेक करायचं. आपल्या भाज्या मस्त अगदी झालेल्या आहेत मैत्रिणी. पाहू शकता आता पूर्ण भाज्या मी हलवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या घालू शकता, तुम्हाला काय घालायचे ते. इथे टमॅटो टाकलं, पण मी एकदम साधं सिंपल असा करणार आहे आणि खरंच
खूप छान लागतो. जास्त काय भाज्या टाकलेल्या नाही आहे. त्याच्यानंतर आपण जे खोबरं, लसूण, आलं घातलेलं आहे त्याच्यात पाहू शकता तुम्ही. आणि हे संपूर्ण असं वाटून घेतलं आहे मिरच्यान ते आपण टाकणार आहे बघा. अक्षरशः आपल्याला हिरव्या कलरचा पुलाव करायचा आहे मैत्रिणी. मसाला अजिबात यूज करायचा नाही. पहा इथं. आता हे सुद्धा मी पुन्हा एकदा सगळं असं हलवून घेणार आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. पण इथं धना पावडर आणि थोडासा पुलाव मसाला टाकलेला आहे पाहू शकता. जास्त बी नाही टाकला आहे मैत्रिणी. चला आता एकदा परतून घेऊया सगळं. पहा त्या भाज्यांचा रंग किती छान दिसतो मैत्रिणींनो. दिसतात का नाही सुंदर? खूप छान दिसतात. आता इथं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा संपूर्ण ते मिक्स करून घेऊया. म्हणजे भाज्यांना काय होईल, संपूर्ण मीठ लागेल. मीठ बेतानीच टाकायचं कारण की आपण भातात मीठ टाकलेलं होतं. त्याच्यामुळं मीठ हे मापात टाकायचं. पहा काय छान दिसतोय कलर. रंग बी किती सुंदर दिसतोय मैत्रिणींनो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर हा आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात, आवडतात का नाही ते सुद्धा मला सांगा. आता त्यातल्या मिऱ्या वगैरे खडे मसाले मी पूर्ण असे काढून घेतलेले आहेत बरं का. चला आता हे तांदूळ आपण त्याच्यात टाकून देऊया. हे बघा, पावशेर तांदळामध्ये अगदीच कढई फुल झालेली आहे पाहू शकता. आणि तांदळाचा अजिबात तुकडा का काही अजिबात असं पडलेलं नाही आहे. अगदीच व्यवस्थित म्हणतात ना, व्यवस्थित असं आपण सगळं असं टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही. हे तांदूळ मी तर आता टाकून दिलेले आहे. त्याच्यानंतर आता इथं संपूर्ण तांदूळ टाकून दिल्यावर आता एकदम व्यवस्थित हलवायचं बरं का मैत्रिणींनो. एकदम स्लोली की आपलं हे तांदूळ कढईच्या बाहेरसुद्धा गेलं नाही पाहिजे. आता संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा. पहा आता मी मस्त असं परतून घेते त्याला असं खालवर करून. हे बघा. त्याच्यानंतर आपण याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवूया. म्हणजे काय होईल, भातही अगदी छान मुरण आणि खायला बी खूप चवदार लागेल. हे बघा मस्त असा पुलाव झालेला आहे पाहू शकता. तांदूळही मापात झालेले आहेत. काही तुकडा वगैरे पडला नाही अजिबात कसाच. आता चला मस्तपैकी त्याला एकदा खालवर करूया आपण. रेडी झालेला आहे मैत्रिणींनो भात. पहा आजचा हा पुलाव तुम्हाला कसा वाटला तोही मला सांगा. आणि खरंच झटपट तयार होणार आहे आणि खायला बी खूप टेस्टी आहे. मग नक्कीच असा बनवणार ना. पहा मैत्रिणींनो खूप छान झालेला आहे. अगदी घाईच्या कामाला असा पटकन उरकायला, झटपट तयार व्हायला अजिबात असा टाईम लागत नाही पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पहा इथं संपूर्ण असा मी खालवर केलेला आहे हा राईस पाहू शकता. अक्षरशः त्यातले टॅमॅटो वगैरे खूप छान दिसतात. टॅमॅटो बी मापात फक्त माझ्याकडं कोथिंबीर नव्हती मैत्रिणींनो. तुमच्याकडं जर असती तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता. पहा काय सुंदर झाला आहे. आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर पटकन करायला घ्या पाहू असा. चला मैत्रिणींनो उद्या भेटूया आपण. बाय.